नमस्कार मित्रांनो, क्लास 12 मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड MCQ चॅप्टर 1 वरती आपण बघत होतो. मागील भागामध्ये आपण 5 MCQ पाहिले. आज आपण 6व्या MCQ पासून सुरुवात करतो आहोत. एक्झाम्पल 6 बघ. इफ y इज इक्वल टू tan इनवर्स x अपॉन 1 प्लस रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस साइन 2 tan इनवर्स रूट ऑफ 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स, देन dy बाय dx इज इक्वल टू, हे 4 ऑप्शन आहेत. सो x इज इक्वल टू आपण म्हणायचं cos 2 थिटा. मग x च्या जागी येणार cos 2 थिटा 1 प्लस रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर 2 थिटा प्लस हा साइन कंसात 2 टॅन इनवर्स रूट ऑफ 1 मायनस एक्स म्हणजेच एक्सच्या जागी लिहिलं मी cos 2 थिटा, या एक्सच्या जागी लिहिलं मी cos 2 थिटा. आणि अशा रीतीनं 1, 2 आणि 3 यांचे फॉर्म्युले पण लक्षात ठेव बरं का. तर cos 2 थिटाचा हा फॉर्म्युला आहे cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. आणि तुला हे पण माहिती आहे या cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा जर आपण याच्याऐवजी लिहिलं तर याची फोड पण तुला माहिती आहे. 2 कंस होते. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला तुला माहिती आहे. 2 कंस कसे होतात? ए मायनस बी, दुसरा कंस ए प्लस बी. मग तसंच याची फोड करून तू ज्यावेळेस इथे लिहिशील तर कॉस थिटा मायनस साइन थिटा एका कंसात, तर कॉस थिटा प्लस साइन थिटा दुसऱ्या कंसात. ही झाली याची फोड. म्हणजे याचा फॉर्म्युला हा आणि याची फोड मी लिहिली इथं कॉस थिटा मायनस साइन थिटा, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा प्लस साइन थिटा. त्यानंतर हा जो 1 आहे, या 1च्या ऐवजी मी लिहिलं कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, याची किंमत पण तुला माहिती. हा जो साइन स्क्वेअर थिटा आहे त्याचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर ते स्क्वेअर रूट होणार साइन 2 थिटा. इथं 1 मायनस कॉस 2 थिटा याची किंमत लिहायची 2 साइन स्क्वेअर थिटा, या इथे लिहिलं. 1 प्लस कॉस 2 थिटा त्याची किंमत आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा, या इथे लिहिलं मी याच्याऐवजी. आणि अशा रीतीनं हे सबस्टिट्यूशन करून तुझ्या लक्षात आलं हा 2 2 कट झाला, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा होतो. याची फोड या इथं लिहिली, हे या इथं हे स्क्वेअर रूट घेतलं. आता तुला माहिती आहे साइन 2 थिटाचं सबस्टिट्यूशन तुला करायचं. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा कॉस थिटा. म्हणजे हे 2 कंस जसेचे तसे, हा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा जसा तसा, आणि साइन 2 थिटाच्या जागी मी लिहिला फॉर्म्युला 2 साइन थिटा कॉस थिटा. तोपर्यंत याचं वर्गमूळ घेतलं, टॅन स्क्वेअर थिटाचं वर्गमूळ टॅन थिटा. त्यानंतर आता लक्षात ठेव हे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा प्लस 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजे हा आहे कॉस थिटा प्लस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. हा कॉस थिटा प्लस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग कॉस थिटा प्लस साइन थिटा अंशातला आणि याच्यातला हा स्क्वेअर कट केला तर छेदात राहिला कॉस थिटा प्लस साइन थिटा. म्हणजे यात सगळीकडे काय शिल्लक होईल ते पण बघून घे. हा साइन थिटा ॲज इट इज, 2 ॲज इट इज, आणि टॅन इनवर्स टॅन थिटा हे असतं थिटा. टॅन इनवर्स टॅन थिटा म्हणजे थिटा, हा 2 आणि यांचं उत्तर थिटा. म्हणजे याचा अर्थ साइन ऑफ 2 याचं उत्तर थिटा म्हणजे साइन ऑफ 2 थिटा. अशा रीतीनं हे कट करून जी शिल्लक राहिलंय ते काय राहिलंय बघा, y इज इक्वल टू टॅन इनवर्स कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन हा वर्ग कट आहे म्हणजे एक कंस शिल्लक आहे कॉस थिटा प्लस साइन थिटा प्लस साइन 2 थिटा. आणि अशा रीतीनं मी अंशाला आणि छेदाला मी कॉस थिटाने डिवाइड केलं तर हा y इज इक्वल टू टॅन इनवर्स. आता या कॉस थिटाला कॉस थिटाने डिवाइड केलं, मायनस या साइन थिटाला कॉस थिटाने डिवाइड केलं, या कॉस थिटाला कॉस थिटाने डिवाइड केलं, या साइन थिटाला कॉस थिटाने डिवाइड केलं. आणि अशा रीतीनं हे दोन्ही कट होऊन इथं 1 येणार, इथं 1 येणार, तर इथं येणार टॅन थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा. आणि अशा रीतीनं y इज इक्वल टू झाला टॅन इनवर्स 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा. हा साइन 2 थिटा ॲज इट इज आहे. टॅन पाय बाय 4ची किंमत 1 असते.
जर टॅन पाय बाय 4ची किंमत 1 आहे तर मी या 1च्या जागी टॅन पाय बाय 4 लिहायला काय हरकत आहे? या 1च्या ऐवजी हा 1 जसं तसं ठेवणार आणि याला जर मी टॅन पाय बाय 4ने मल्टिप्लाय केलं तरी काय फरक पडणार? टॅन ऑफ पाय बाय 4ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 1ने मल्टिप्लाय केलं आणि 1ने मल्टिप्लाय करून याच्यावर काही फरक पडणार नाही. पण आम्हाला एक फॉर्म्युल्यात रूपांतर करता येईल म्हणून या 1च्या जागी लिहायचं टॅन ऑफ पाय बाय 4 तर इथं लिहायचा टॅन ऑफ पाय बाय 4. ह्या 1ला आपण बदलायचं नाही. तर ते असं झालं बघ, y इज इक्वल टू टॅन इनवर्स कंसात टॅन पाय बाय 4 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन पाय बाय 4 इंटू टॅन थिटा साइन 2 थिटा मात्र सध्या ॲज इट इज आहे. हा जो फॉर्म्युला आहे हा टॅन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे. टॅन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला असं सांगतो टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. मग हा ए आणि हा बी ॲज्युम करून मी तो फॉर्म्युला असा लिहिला टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस थिटा आणि हा साइन 2 थिटामध्ये ह्याला मी वर्गमुळात लिहिलं तर ते झालं साइन स्क्वेअर 2 थिटा आणि साइन स्क्वेअर 2 थिटाची किंमत असते 1 मायनस कॉस स्क्वेअर 2 थिटा. हा टॅन इनवर्स टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस थिटा च्या ऐवजी मी लिहिणार फक्त पाय बाय 4 मायनस थिटा हा प्लस रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर 2 थिटा ॲज इट इज. आता आम्ही काय करू माहिती का, हा जो कॉस स्क्वेअर 2 थिटा आहे त्याच्याऐवजी लिहू एक्स परत, कारण आपण एक्स इज इक्वल टू कॉस 2 थिटा म्हणून सुरुवात केली होती. म्हणजेच कॉस 2 थिटाला आपण एक्स मानला होता, म्हणजेच एक्स इज इक्वल टू कॉस 2 थिटा लिहिला होता. मग आता परत त्याच्या जागी कॉस 2 थिटा जर लिहायचा ठरवला याच्या जागी तर इथं येणार एक्सचा स्क्वेअर म्हणजे रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर असं घडेल. आता राहिला प्रश्न आम्हाला थिटाची पण किंमत काढावी लागेल. तर कॉस 2 थिटा इज इक्वल टू जर एक्स असेल तर 2 थिटा इज इक्वल टू काय होईल, हा कॉस तिकडे जाईल म्हणजे इन्व्हर्स होईल, तो कॉस इन्व्हर्स एक्स होईल तो, आणि त्यानंतर हा 2 जर याच्या छेदात आणला तर थिटाची किंमत तुला मिळणार 1/2 कॉस इन्व्हर्स एक्स. आणि अशा रीतीनं इथं थिटाच्या जागी 1/2 कॉस इन्व्हर्स एक्स तर या कॉस स्क्वेअर 2 थिटाच्या जागी एक्स लिहिला. हा वाय जसाच्या तसा राहील, हा पाय बाय 4 जसाच्या तसा राहील, हा थिटा म्हणजे मायनस 1/2 कॉस इन्व्हर्स एक्स आणि याच्या जागी येणार एक्सचा स्क्वेअर म्हणजे रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणून डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट असं म्हणायचं याचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. तर पाय बाय 4 हा कॉन्स्टंट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार. मायनस 1/2 जसाच्या तसा राहील. कॉस इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस 1/रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणून हे प्लस कोणाही रूटचं डेरिव्हेटिव्ह तुला माहिती 1/2 ते स्वतः रूट असतं आणि इंटू मग अंडर रूट टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. 1चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2x हे याचं डेरिव्हेटिव्ह येणार म्हणून इथे लिहिलं मी मायनस 2x. आता आपण हा गुणाकार करूया. तर तो गुणाकार असा आहे, हा गुणाकार करायचा म्हणजे मायनस मायनस प्लस 1 इंटू 1 1 अपॉन 2 रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर हा गुणाकार तुला करायचा आहे, हा प्लस मी तसंच ठेवला आहे मायनस 2x इंटू 1 दॅट इज मायनस 2x अपॉन 2 रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर जसं तसं आहे. दोघांचा छेद सारखा आहे म्हणून मुद्दा मी हा 2 कट नाही केला. 2 रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर 2 रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर एलसीएम घेतला 2 रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर तर अंश जसाच्या तसा म्हणजे 1 मायनस 2x अपॉन हा एलसीएमचा. सो आन्सर इज ऑप्शन सी 1 मायनस 2x अपॉन 2 रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. एक्झाम्पल 7. If y is function of x and log of x plus y is equal to 2xy, then value of y dash 0 is dash dash dash. हे 4 ऑप्शन आहेत, त्यातनं y dash 0 ची किंमत तुला काढायची. तुला असं दिलंय log of x plus y is equal to 2xy. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स असं जर आपण म्हणालो तर लॉगचं डेरिव्हेटिव्ह असतं
1/k म्हणजे 1/x प्लस वाय इंटू, मग याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं. सो एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू, हा 2 मी बाहेर ठेवला. आता एक्स वायमध्ये मी डेरिव्हेटिव्हचा प्रॉडक्ट फॉर्म्युला वापरणार. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड दॅट इज dy/dx प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असतं 1. मी हा कंस सोडवला. 1/x प्लस वाय इंटू 1 दॅट इज 1/x प्लस वाय प्लस 1/x प्लस वाय इंटू dy/dx इज इक्वल टू 2x dy/dx प्लस 2y. मग आपण dy/dx च्या टर्म एकत्र करणार. हे बघ, हा 1/x प्लस वाय इंटू dy/dx इथं लिहिला आणि हा 2x dy/dx या बाजूला आणला, वजा झाला. आणि यातनं जर dy/dx कॉमन काढला तर इथं उरला 1/x प्लस वाय मायनस इथं उरला 2x आणि बाहेर हा dy/dx कॉमनचा. त्यानंतर हा 2y ॲज इट इज आहे आणि इकडचा 1/x प्लस वाय राईट साईडला आणला, तो झाला वजा. मग अशा रीतीनं आपण याला सोडवून घेऊ. हा 1 याने याला मल्टिप्लाय केलं तर मायनस 2x ला एक्स प्लस वायनं मल्टिप्लाय केलं आपण एक्स प्लस वाय LCMमध्ये लिहिला. हा dy/dx ॲज इट इज आहे. तर इथं काय करायचं, या एक्स प्लस वायने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे 2y इंटू एक्स प्लस वाय मायनस हा 1 आणि या सगळ्याचे आपण एक्स प्लस वाय, हे दोन्ही लेफ्ट हँड राईट हँडचे एक्स प्लस वाय म्हणजे समान पदं मी कट करून टाकले. मग माझ्याकडं काय शिल्लक राहिला, हा dy/dx. आता हे मी याच्या छेदात आणलेलं आहे म्हणून काय लिहिलं मी, dy/dx इज इक्वल टू, पहिल्यांदा हे लिहिलं 2y कंसात एक्स प्लस वाय मायनस 1 आणि मग त्याच्या छेदात 1 मायनस 2x एक्स प्लस वाय इथं आणलं आणि अशा रीतीनं हे dy/dx ची किंमत मला मिळाली. आता तुला एक गोष्ट माहिती आहे की y'0 असं विचारलंय, पण तेवढ्यात तुला इथं काय दिलंय तर असं असतं ते y'(x) म्हणजे एक्सची किंमत 0 आहे हे थोडक्यात कळलं आपल्याला यावरून, म्हणून मी इथे लिहिलं एक्स इज इक्वल टू 0. मग ही व्हॅल्यू जर मी मूळ फंक्शनमध्ये लिहिली लॉग ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2xy, यामध्ये एक्सची किंमत जर 0 लिहिली तर काय घडणार, लॉग ऑफ 0 प्लस वाय इज इक्वल टू 2, एक्सची किंमत 0 इंटू वाय. आता 0 इंटू एनिथिंग इज 0 असते म्हणजे राईट हँड साईड सरळ 0 झाली आणि इथं उरला लॉग ऑफ वाय फक्त. मग लॉग ऑफ वाय इज इक्वल टू जर 0 येत असेल तर तुला अजून एक रचना माहिती आहे की हा लॉग जर उचलून इथं आणला तर तो ई होत असतो, म्हणजे वाय इज इक्वल टू ई रेस टू 0 आणि तुला माहिती एनिथिंग रेस टू 0 म्हणजे 1 असते. म्हणजे थोडक्यात वायची किंमत मिळाली आम्हाला 1, म्हणजे एक्सची किंमत 0 मिळाली होती, आता वायची किंमत 1 मिळाली. आता dy/dx ॲट एक्स इज इक्वल टू 0 घ्यायचं म्हणजे एक्स इज इक्वल टू 0 त्याच वेळेस वाय इज इक्वल टू 1 आहे हे लक्षात ठेवायचं. आणि dy/dx आम्हाला असा मिळाला होता 2y कंसात एक्स प्लस वाय मायनस 1 अपॉन 1 मायनस 2x कंसात एक्स प्लस वाय. मग एक्सच्या जागी 0 वायच्या जागी 1 जर मी ठेवला तर 2 इंटू 1 कंसात 0 प्लस 1 मायनस 1 अपॉन 1 मायनस 2 एक्सची किंमत 0 0 प्लस 1. याला जर आपण शांत सोडवलं आणि अशा रीतीनं 1/1 म्हणजेच 1, थोडक्यात dy/dx ॲट एक्स इज इक्वल टू 0 आलं 1 आणि ते तुला ऑप्शन डी मध्ये सांगितलेलं आहे. क्वेश्चन 8 बघ, इफ g is the inverse of a function f and f dash x is equal to 1/1 plus x raised to 7, then the value of g dash x is equal to, हे 4 ऑप्शन. तुम्हाला काय सांगितलंय की g is inverse of f. हे कसं लिहितो आपण, g is equal to f inverse x म्हणजे g हा f चा इन्व्हर्स आहे ते आपण असं दाखवणार. अर्थात हे g म्हणजे g ऑफ x लक्षात ठेव इज इक्वल टू f इन्व्हर्स x. मग आता तू कसं करशील माहिती का, हा जो f इन्व्हर्स आहे ना
हा इन्व्हर्स तू जर या बाजूला आणला ना तर तो एफ होणार, म्हणजे इन्व्हर्स निघून जाणार आणि असं होईल एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू, इथं फक्त एक्स शिल्लक राहील कारण इथला एफ आपण इकडं आणला, तर ही रचना अशी होणार एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. मग आता याला जर तू डिफरन्शिएट केलं तर याचं डिफरन्शिएशन होणार एफ डॅश, हे जसंचे तसं राहणार आणि मग इन टू तू याचं डेरिव्हेटिव्ह घेणार जी एक्सचं डेरिव्हेटिव्ह जी डॅश एक्स. राईट हँड साईडला एक्स आहे, एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स होणार 1. मग तू एफ डॅश एक्स तुला काय दिलेलं आहे 1/1 प्लस एक्स रेस टू 7, म्हणजे एक्सच्या जागी मी हे लिहिणार यामध्ये, म्हणून काय घडेल 1/1 आणि हे एक्स रेस टू 7 म्हणजे एक्सची किंमत होणार जी ऑफ एक्स रेस टू 7, कारण एक्सच्या जागी आपण जी ऑफ एक्स लिहितोय, म्हणजे एक्सच्या जागी आपण जी ऑफ एक्स जर लिहिला त्याचा 7वा घात इंटू हा जी डॅश एक्स दॅट इज इक्वल टू 1 आहे. मग तू जी डॅश एक्स जर काढशील तर काय करशील माहिती का, याने या बाजूला मल्टिप्लाय करशील, म्हणून जी डॅश एक्स इज इक्वल टू येणार 1 इंटू हे दॅट इज 1 प्लस जी एक्स रेस टू 7 आणि ते आहे आन्सर ऑप्शन सी मध्ये. ऑप्शन सी दिलाय तुला 1 प्लस जी ऑफ एक्स रेस टू 7. क्वेश्चन नंबर 9 बघ. इफ एक्स रूट ऑफ वाय प्लस 1 प्लस वाय रूट ऑफ एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0, एक्स अँड वाय हे इक्वल नाहीत तर dy बाय dx काढा. आता तुला दिलंय एक्स रूट ऑफ वाय प्लस 1 प्लस वाय रूट ऑफ एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. आपण याला इकडे आणू तो होणार मायनस, म्हणजे एक्स रूट ऑफ वाय प्लस 1 इज इक्वल टू हा इकडे आणल्याने मायनस वाय रूट ऑफ एक्स प्लस 1. आता स्क्वेअरिंग केला दोन्ही बाजूचा तर याचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, याचं स्क्वेअर रूट जाईल म्हणजे नुसतं वाय प्लस 1 उरेल इज इक्वल टू, निगेटिव्ह जरी असला तर स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो म्हणजे वाय स्क्वेअर, याचं स्क्वेअर रूट होणार एक्स प्लस 1 आणि अशा रीतीने कंस सोडव एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर एक्स प्लस वाय स्क्वेअर. आता जर आपण राईट हँड साईडचा वाय स्क्वेअर लेफ्ट हँड साईडला आणला तर तो होणार मायनस वाय स्क्वेअर आणि लेफ्ट हँड साईडचा एक्स स्क्वेअर वाय राईट हँड साईडला आणला तर तो होणार मायनस. अशा रीतीनं एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर एक्स मायनस एक्स स्क्वेअर वाय अशी अरेंजमेंट होईल. याच्या फॅक्टर्सचे 2 कंस होतात, एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय. तर यामधून एक्स वाय जर कॉमन काढला तर कंसात उरणार वाय मायनस एक्स. मग हा वाय मायनस एक्स आपण जर मायनस साईन कॉमन काढला तर होणार एक्स मायनस वाय. आणि अशा रीतीनं लेफ्ट हँड साईडचा एक्स मायनस वाय आणि राईट हँड साईडचा एक्स मायनस वाय हे कंस आपसात कट होतील, तर तुझ्याजवळ शिल्लक राहील एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस एक्स वाय. आता ह्याला जर आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणालो तर काय घडेल, याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1, याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू मायनस साईन बाहेर. आता याला आपण प्रॉडक्ट फॉर्म्युला वापरणार. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड दॅट इज dy बाय dx प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. अशा रीतीनं मग आम्हाला हा 1 प्लस dy बाय dx इज इक्वल टू मायनस एक्स dy बाय dx मायनस वाय हा मायनस साईनने कंस सोडवून मिळणार. मग आपण dy बाय dxच्या टर्म एकत्र जर करायचे ठरवल्या तर बघा dy बाय dx ॲज इट इज आहे आणि इकडचा dy बाय dx असणारी टर्म जर मी लेफ्ट हँड साईडला आणलं तर हे मायनसचं होणार प्लस एक्स dy बाय dx इज इक्वल टू हा मायनस वाय ॲज इट इज आहे आणि हा 1 या बाजूला आणला तर तो होणार मायनस 1. मग यातनं जर मी मायनस साईन कॉमन काढला तर कंसात उरणार वाय प्लस 1 आणि अशा रीतीनं यातनं जर dy बाय dx मी कॉमन काढला तर इथं उरणार 1, इथं उरणार एक्स, कंसाच्या बाहेर dy बाय dx इज इक्वल टू मायनस
वाय प्लस 1 कंसात. मग आता dy बाय डी एक्स इज इक्वल टू काय, हे याच्या छेदात येणार, म्हणजेच मायनस वाय प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स ही dy बाय डी एक्सची किंमत झाली. पण आम्हाला माहिती आहे की आपण सुरुवातीला लिहिलं होतं की एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस एक्स वाय. आता आपण जर हा एक्स राईट साईडला नेला आणि हा एक्स वाय लेफ्ट साईडला आणला तर हीच अरेंजमेंट अशी होणार, वाय प्लस एक्स वाय इज इक्वल टू मायनस एक्स. आणि अशा रीतीने याच्यातून वाय जर कॉमन काढला तर इथं उरला 1, इथं उरला एक्स इज इक्वल टू मायनस एक्स. मग वाय इज इक्वल टू काय होणार, मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स. मग आपण ह्या वायचं रूपांतर वाय प्लस 1 मध्ये करण्यासाठी काय करणार बघ, हा वाय त्याच्यात एक ॲड केला तर हा मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स याच्यामध्ये एक ॲड केला, म्हणजे दोन्ही साईडला जर आपण एक ॲड केला तर हे झालं वाय प्लस 1 इज इक्वल टू, आता या 1 प्लस एक्सनं याला मल्टिप्लाय केलं तर 1 प्लस एक्स इंटू 1 म्हणजे 1 प्लस एक्स. मग कसं होईल, मायनस एक्स प्लस 1 प्लस एक्स अपॉन हा LCM राहणार 1 प्लस एक्स. मग हा मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल होतील, इथं उरणार फक्त 1, म्हणजे वाय प्लस 1 इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स शिल्लक राहणार. मग आमच्याकडे dy बाय डी एक्स काय होता, dy बाय डी एक्स असा होता की वाय प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स. मग वाय प्लस 1 ची किंमत झाली बघ मगाशी आपण काढली मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स आणि हा अपॉन 1 प्लस एक्स. मग हे काही नाही म्हणजे छेदात एक आहे, याला हे भागिले भागिले उलटून गुणिले जर केलं तर 1 वर जाईल आणि 1 प्लस एक्स खाली राहील. अशा रीतीनं मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स इंटू याला उलटून गुणिले 1 अपॉन 1 प्लस एक्स. मग मायनस 1 प्लस 1 गुणाकार झाला मायनस 1 आणि 1 प्लस एक्स म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो ऑप्शन जर तू बघशील तर ऑप्शन बी आहे, मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. एक्झाम्पल नंबर 10 बघ, y is equal to tan inverse root of a minus x upon a plus x where a is minus x minus a less than x less than a, तर dy बाय डी एक्स काय असेल. 4 ऑप्शन तुझ्यासमोर आहे. ह्याला आपल्याला काय करायचं तर सबस्टिट्यूशन करायचं. x इज इक्वल टू तू लिहायचा a कॉस थिटा, तर साहजिक आहे हा कॉस थिटा किंमत काय मिळणार x अपॉन ए, आणि यावरून जर थिटाची किंमत काढायची ठरवली तर थिटा इज इक्वल टू काय येणार, कॉस इनवर्स एक्स बाय ए. आता आपण सबस्टिट्यूशनला सुरुवात करू. वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स रूट ऑफ ए मायनस एक्स, एक्सच्या जागी लिहायचं ए कॉस थिटा अपॉन ए प्लस एक्सच्या जागी लिहायचं ए कॉस थिटा. मग याच्यातून ए कॉमन काढला अंशाछेदातून, तो कट पण केला तर कंसात राहिला रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटा 1 प्लस कॉस थिटा. मग अगेन यांच्या किमती लक्षात ठेवायच्या की 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. नेहमी याच्या निम्म करायचं असतं. मग अशी आपण एक फॉर्म्युला पाहिला होता, 1 मायनस कॉस 2 थिटा होतं तेव्हा 2 साइन स्क्वेअर थिटा लिहिलं, म्हणजे इथं 2 थिटा असेल तर त्याचे निम्म थिटा करायचं असतं. मग इथं जर थिटा आहे तर त्याचे निम्म होणार थिटा बाय 2, म्हणजे 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. सिमिलरली 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. मग यांच्या जागी जर मी किमती भरल्या तर 2 2 कट. अशा रीती y इज इक्वल टू टॅन इनवर्स हे साइन स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा बाय 2, आणि याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर होणार ते टॅन थिटा बाय 2, म्हणजे y इज इक्वल टू टॅन इनवर्स टॅन ऑफ थिटा बाय 2. टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स असतो एक्स ओनली, म्हणजे हा अँगल लिहायचा असतो. म्हणून मी इथे लिहिलं y इज इक्वल टू याच्याऐवजी फक्त थिटा बाय 2, म्हणजेच टॅन इनवर्स टॅन एक्स इज इक्वल टू एक्स असतो, तो फॉर्म्युला मी या ठिकाणी वापरला. अशा रीतीने y इज इक्वल टू थिटा बाय 2 आलं. तर या ठिकाणी आपलं काय आलं होतं, y इज इक्वल टू थिटा बाय 2. पण थिटा काय लिहिलं होतं आपण की कॉस इनवर्स एक्स बाय ए, म्हणून हा 1/2 कॉस इनवर्स एक्स बाय ए हा थिटाच्या जागी आला
आणि अशा रीतीने आता याचं आपण डिफरन्शिएशन करू. याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ dy बाय डी एक्स. तर याचं डेरिव्हेटिव्ह होणार 1/2 ॲज इट इज राहील. कॉस इनवर्स एक्स बाय ए चं डेरिव्हेटिव्ह असतं -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स अपॉन एचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. आणि मग इंटू याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं. एक्स बाय एचं डेरिव्हेटिव्ह असणार 1/a. या एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 हा ए ॲज इट इज. मग आपण काय करू माहिती का की 1/2 ॲज इट इज लिहू, हा -1 ॲज इट इज लिहू. या ए स्क्वेअरने 1ला मल्टिप्लाय केलं तर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर होणार आणि आपण हा ए स्क्वेअर जसाचे तसा राहणार. तोपर्यंत हा 1/a पण तसा तसा राहणार. मग हा ए स्क्वेअर जर आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर काढला तर तो ए होईल आणि हे स्क्वेअर रूटमध्ये तसंच तसं राहील. तर याचा अर्थ 1/2 इंटू -1 अपॉन रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए याचं स्क्वेअर रूट घेतलं. हा इंटू 1/a ॲज इट इज राहिला. मग हा ए होणार कट. आणि अशा रीतीनं आमच्या जो काय शिल्लक राहिलं तर dy बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस हा 2 याच्या छेदात आहे म्हणजे 2√ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर एवढं शिल्लक राहिलं. आणि तू जर बघशील तर ते आहे ऑप्शन नंबर सी, -1/2√ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्झाम्पल 11 बघ. इफ एक्स इज इक्वल टू ए कॉस थीटा प्लस थीटा साइन थीटा, वाय इज इक्वल टू ए साइन थीटा मायनस थीटा कॉस थीटा, तर d2y बाय डी एक्स स्क्वेअर ॲट थीटा इज इक्वल टू π/4 किती असेल? 4 ऑप्शन तुझ्यासमोर आहेत. तुला असं दिलंय एक्स इज इक्वल टू ए कंसात कॉस थीटा प्लस थीटा साइन थीटा, ह्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा घे. काय घडेल? dx बाय डी थीटा इज इक्वल टू ए कंसात याचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थीटा आणि इथं प्रॉडक्ट फॉर्म्युला वापरायचा. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड साइन थीटाचं डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट थीटाचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून मी इथं लिहिलं नाही. अशा रीतीनं हा मायनस साइन थीटा प्लस साइन थीटा कट झाले तर dx बाय डी थीटा काय आलं? ए थीटा कॉस थीटा. ऑल्सो गिवन y इज इक्वल टू ए साइन थीटा मायनस थीटा कॉस थीटा. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा असं जर मी म्हणालो तर dy बाय डी थीटा हे लेफ्ट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह, तर राईट हँड साईडमध्ये हा ए जसा तसा आणि याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं साइन थीटाचं डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा मायनस ह्याला प्रॉडक्ट फॉर्म्युला वापरायचा. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड कॉस थीटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थीटा प्लस सेकंड फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट थीटाचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा असतं 1 म्हणून नुसतं कॉस थीटा येणार. मग आता मायनस साईनने जर कंस सोडवला तर हा ए हा कॉस थीटा ॲज इट इज राहतील. मायनस मायनस होणार प्लस थीटा साइन थीटा आणि मायनस प्लस मायनस कॉस थीटा. मग प्लस कॉस थीटा मायनस कॉस थीटा कट केले तर नुसता ए साइन थीटा शिल्लक राहतो. त्याला एनं मल्टिप्लाय केलं तर dy बाय डी थीटा झालं ए थीटा साइन थीटा. अशा रीतीने dy बाय डी एक्स म्हणजे काय? तर dy बाय डी थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा. मग dy बाय डी थीटा आहे ए थीटा साइन थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा आहे बघ ए थीटा कॉस थीटा. ए थीटा कट साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे टॅन थीटा. सो dy बाय डी एक्स झालं बघ टॅन थीटा. आता ह्याला डबल डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी विथ रिस्पेक्ट टू एक्स अगेन डेरिव्हेटिव्ह घ्या. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स अगेन म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय होणार? डी बाय डी एक्स ऑफ dy बाय डी एक्स. यालाच आपण डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर लिहितो हे तुला माहिती आहे. मग टॅन थीटाचं डेरिव्हेटिव्ह झालं सेक स्क्वेअर थीटा इंटू मग या थीटाचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स होणार डी थीटा बाय डी एक्स. आणि अशा रीतीनं हा डी थीटा बाय डी एक्स जर आपण उलटा करून लिहिला तर तो होणार 1/dx बाय डी थीटा. ह्याला छेदात लिहिलं तर हा उलट होणार डी थीटा बाय डी एक्स होणार dx बाय डी थीटा आणि dx बाय डी थीटाची किंमत आहे तुझ्याकडं ए थीटा कॉस थीटा म्हणून सेक स्क्वेअर थीटा इंटू 1/a थीटा कॉस थीटा असं जर आपण लिहिलं तर हा सेक स्क्वेअर थीटा याच्याऐवजी मी लिहिणार 1/cos स्क्वेअर थीटा. हा 1/a
थीटा ॲज इट इज आहे, म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा इंटू कॉस थीटा होणार कॉस क्यूब थीटा, म्हणजे 1/a थीटा कॉस क्यूब थीटा असं येणार. तर याचा अर्थ d2y/dx² ॲट थीटा इज इक्वल टू π/4 जर घ्यायचा, म्हणजे जिथं थीटा दिसेल तिथं π/4 लिहायचा. तर हे 1 ॲज इट इज, हा a ॲज इट इज, थीटाच्या जागी π/4 आणि कॉस क्यूब थीटा म्हणजे π/4 आणि कॉस π/4 ची किंमत असते 1/√2. मग त्याचा क्यूब करायचा, म्हणजे a π/4 1/√2 चा क्यूब, आणि अशा रीतीनं 2√2 चा क्यूब काय होतो 2√2, म्हणजे हा a हा π/4 ॲज इट इज राहतील आणि 1/√2 चा क्यूब झाला 2√2, म्हणजे थोडक्यात a पाय हा गुणाकार, तर छेदामध्ये 4 दुने 8√2 हा गुणाकार. मग हा 8√2 अंशात लिहिला तर तो होईल 8√2. आपण छेदात उरला a पाय, आणि अशा रीतीनं हे आहे ऑप्शन ए. आन्सर इज ऑप्शन ए, 8√2/a पाय. Example 12, that is the last example. If y is equal to a cos log of x and a d2y/dx² plus b dy/dx plus c is equal to 0, then find values of a, b and c. या व्हॅल्यूज तुला दिलेल्या आहेत, आपण त्या सॉल्व करूनच शोधून काढू. y is equal to a cos log of x डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट असं जर म्हणालो तर याचं डेरिव्हेटिव्ह dy/dx हा a कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन लॉग ऑफ एक्स तोपर्यंत तसंच राहील, आणि मग इंटू या लॉग ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार 1/x. मग हा एक्सने जर सगळ्यांना मल्टिप्लाय केलं, म्हणजे थोडक्यात एक्सने याला मल्टिप्लाय केलं, तर हे होणार x dy/dx इज इक्वल टू -a साईन ऑफ लॉग ऑफ एक्स. या एक्सने याला मल्टिप्लाय केलं. मग परत डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स अगेन असं जर आपण म्हणालो तर इथं प्रॉडक्ट फॉर्म्युला वापरावं लागेल. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे dy/dxचं डेरिव्हेटिव्ह d2y/dx² प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. आता इकडं हा -a आणि साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस लॉग ऑफ एक्स, मग परत लॉग ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x, आणि परत जर एक्सने आपण मल्टिप्लाय केलं या दोन्ही बाजूला, तर हा एक्स इथं मल्टिप्लाय करेल तर होईल x² d2y/dx² प्लस x dy/dx इज इक्वल टू -a कॉस लॉग ऑफ एक्स. आणि अशा रीतीनं x² d2y/dx² प्लस x dy/dx, आणि याला जर इकडं आणलं तर तो झाला a कॉस लॉग ऑफ एक्स प्लस इथं काय नाही उरलं इज इक्वल टू 0. आता ह्या डिफरन्शियल इक्वेशनची जर आपण दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनशी कंपॅरिझन केली तर ते असं होईल d2y/dx² चा कोएफिशियंट a आहे, तर इथं x² आहे म्हणून a इज इक्वल टू x² झाला. dy/dx चा कोएफिशियंट b आहे, तर इथं x आहे म्हणून b ची किंमत x झाली. तर हा कॉन्स्टंट याच्याशी कंपेअर केला तर c इज इक्वल टू हे झाला. परंतु c हे जे आहे ना हे y आहे. आम्हाला असं दिलं होतं y इज इक्वल टू a कॉस लॉग ऑफ एक्स, याचा अर्थ a कॉस लॉग ऑफ एक्सची किंमत आहे y, म्हणून याच्याऐवजी मी जर y लिहिलं तर c ची किंमत झाली y, आणि अशा रीतीनं x² a ची किंमत, x b ची किंमत, तर y ही c ची किंमत, म्हणजे ऑप्शन बी हा झाला x² x आणि y. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी यापूर्वीचा जो भाग बनवला होता 1 ते 5 MCQचा, तो जर आपण पाहिला नसेल तर तो बघा. धन्यवाद.